याचा पर्याप्त साठा ऑइल कंपनीजनी, गॅस कंपनीजनी, ओएनजीसीजनी आपल्याकडे ठेवलेला आहे. तर मला वाटत नाही की कुठलीही कमतरता काही भासणार आणि कुठेही पॅनिक होण्याची या माध्यमातून काही गरज नाही. निश्चितच सरकार या सगळ्या दोन्ही सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या विषयावर लक्ष देऊ नये. कुठेही गॅसचा तुटवडा होऊ देणार नाही, कुठेही त्याची काळाबाजारी होऊ देणार नाही. गॅस असणार, पेट्रोल असणार, डिझेल असणार, याचं कुठेही होऊ देणार नाही. पर्यायी मार्गांनी हे परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे ते आणि दुसऱ्याही देशांमधनं, रशिया किंवा इतर देशांमधनंही हे सगळे गॅस किंवा ह्या सगळ्या गोष्टी विकत घेण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे. आणि जो आपल्याकडे जो साठा आहे हे या सगळ्या वॉर होणार किंवा या सगळ्या गोष्टी गृहीत धरून याचा पर्याप्त साठा ऑइल कंपनीजनी, गॅस कंपनीजनी, ओएनजीसीजनी आपल्याकडे ठेवलेला आहे. तर मला वाटत नाही की कुठलीही कमतरता काही भासणार आणि कुठेही पॅनिक होण्याची या माध्यमातून काही गरज नाही. राहुल गांधींचा अभिनंदन करतात किंवा त्यांचा पाठपुरावा करतात, त्यांना पाठिंबा देतात की राहुल गांधींकडे आंतरराष्ट्रीय धोरण जे आहे बाबत एक महत्वपूर्ण माहिती जी आहे ते आहे असं त्यांनी आज म्हटलंय. त्यामुळे कुठेतरी पाठराखण राहुल गांधींची संजय राऊत करतात. मला वाटतं पाठराखण नाही, चाटुकारिता म्हणतात. कारण आता उबाठा ही संपलेली आहे आणि काँग्रेससोबत जाऊन हे संपलेले आहे आणि कुठेतरी आता काँग्रेसशिवाय या लोकांना पर्याय नाही. काँग्रेसने जोपर्यंत त्यांचा हात धरलेला तोपर्यंत ते हातात टिकून आहे, कारण उरले सुरले जे टिकून आहे तर त्यांना काँग्रेससोबत जोडून घ्यायचं आहे. म्हणून राहुल गांधीची चाटुकारिता संजय राऊत करतात. दुसरा एक प्रश्न की अधिवेशन सुरू आहे परंतु विरोधक आंदोलन करताना दिसत नाही. अनेक मुद्दे सरकारच्या विरोधात पाहायला मिळत आहेत परंतु विरोधक मात्र शांत झालेले आहेत. पहिलं अधिवेशन असं आहे की विरोधक शांत बऱ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. विरोधक मला असं वाटतं तिन्ही पक्ष आपसातच त्यांचे फार मोठे मतभेद आहे, आपसात भांडण्यात ते व्यस्त आहे. कुठे जनतेचे विषय या सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर मांडताना ते दिसत नाही. यशस्वीरित्या ते त्यांचं सगळं सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते आपसी भांडणामुळेच कुठेही आपलं एक विरोधी पक्षाचं प्रदर्शन ते करू शकत नाही.